लास्ट व्हिडिओमध्ये आपण मोलची व्हॅल्यू काय असते आणि मोल म्हणजे काय असते ते पाहिलं होतं. आणि एक मोल कार्बनच्या ॲटमचं आपण काय पाहिलं होतं, मास पाहिलं होतं. आता आपण एक कंटिन्यू करूत पुढे. तुम्हाला माहिती आहे ऑक्सिजनचा ॲटम कसा असते. ऑक्सिजनचा ॲटमिक नंबर किती आहे, 8. तर त्याच्या न्यूक्लियसमध्ये ऑक्सिजनच्या 8 प्रोटॉन आहेत आणि 8 कोण आहेत, न्यूट्रॉन आहेत. आणि ऑक्सिजनकडे इलेक्ट्रॉन किती आहेत, 8. फर्स्ट ऑर्बिटमध्ये किती आहेत, फर्स्ट ऑर्बिटमध्ये फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि बाकीचे 6 इलेक्ट्रॉन सेकंड ऑर्बिटमध्ये. ठीक आहे. तर मग एका ऑक्सिजनच्या ॲटमचं वजन किती असणार आहे. एका ऑक्सिजनच्या ॲटमच्या वजनाला काय म्हणणार आपण, ऑक्सिजनचा ॲटमिक मास. मास ऑफ वन ॲटम ऑफ ऑक्सिजन किती असणार आहे. तर काय असणार आहे, सगळ्यांच्या म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या वजनांची बेरीज. 8 प्रोटॉन प्लस 8 न्यूट्रॉनच्या वजनांची बेरीज. आणि एका प्रोटॉनचं वजन किती असते, तर 1 AMU. आणि एका न्यूट्रॉनचे वजन किती असते, 1 AMU. तर टोटल किती झाले, हे 8 AMU प्लस हे 8 AMU. तर टोटल एका ऑक्सिजनच्या ॲटमचं वजन किती झालं, 16 AMU. 16 AMU झालं. आणि AMUची व्हॅल्यू किती असते, AMUची व्हॅल्यू जर मी टाकली तर AMUची व्हॅल्यू किती असते, 1.67 × 10⁻⁻24 ग्राम. तर तुम्ही नोटीस जर केलं तर हे वजन खूप छोटं वजन आहे. जसं तुम्ही बघितलं तर 10चा कितवा आहे, -24 आहे. आणि 10चा -24 खूप छोटी व्हॅल्यू असते. आणि बरोबर आहे, एका ॲटमचं वजन पण खूप छोटं असणार ना, कारण ॲटम खूप छोटा असतो. तर हे 10चा -24 एवढं वजन आहे, एका ॲटमचं आहे फक्त. पण आता आपण एका ॲटमबद्दल नाही बोलणार आहोत, आता आपण एक मोल ॲटमबद्दल बोलणार आहोत. आणि एक मोल म्हणजे काय, एक मोल एक संख्या आहे, एक आकडा आहे, एक नंबर आहे. तर एक मोल म्हणजे किती ॲटम असणार आहेत. एक मोल म्हणजे किती ॲटम असतात, जसं एक डझन म्हणजे 12 असते, तर एक मोल म्हणजे किती असते, 6 × 10⁻23 असते ऑलमोस्ट. पुढचे जर आपण सोडून दिलं तर आता मी लिहिणार आहे एक मोल. आपण लिहिणार आहोत मास. मास म्हणजे वस्तुमान. मास ऑफ 1 मोल ऑक्सिजन ॲटम्स. आधी मला सांगा, एका मोलमध्ये नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटम किती असतात. नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटम किती असतात एका मोलमध्ये, 6.022 × 10⁻23. हे एवढे नंबर ऑफ ॲटम झाले. याला मला एका ॲटमच्या वजनानं गुणलं तर सगळ्यांचं टोटल एवढ्या जणांचं वजन भेटते मला. 6.022 × 10⁻23 एवढ्या जणांना मी जर एकाच्या वजनानं गुणलं तर टोटल मला वजन भेटते. एकाचं वजन किती आहे, एकाचं वजन किती आहे, एका ऑक्सिजनचं वजन किती आहे, तर मी वर लिहिले बघा. हे एका ऑक्सिजनच्या ॲटमचं वजन आहे 16 × 1.67 × 10⁻⁻24 ग्राम. हे एका ऑक्सिजनच्या ॲटमचं वजन आहे. आणि हे सगळं जर तुम्ही सॉल्व केलं तर ॲक्च्युली ते किती येत असते, ॲक्च्युली येत असते ते 16 ग्राम वजन येणार. हे काय आहे, मास ऑफ 1 मोल ऑफ ऑक्सिजन ॲटम. मास ऑफ 1 मोल ऑफ ऑक्सिजन ॲटम यालाच काय म्हणतात, एक मोल ऑक्सिजन ॲटमच्या वजनालाच काय म्हणतात, त्याचं मोलार मास म्हणतात. किंवाच त्यालाच काय म्हणतात, त्याचं ग्राम ॲटमिक मास. त्यालाच म्हणतात ग्राम ॲटमिक मास. म्हणजे एक मोल ऑक्सिजनच्या ॲटमचं वजन म्हणजे ऑक्सिजनचं ग्राम ॲटमिक मास. कोणत्याही पदार्थाच्या एक मोल एवढ्या संख्यांचं जर वजन केलं आपण तर त्याचं वजन जे त्याचं जर आपण तुम्ही ॲटमिक मास काढलं ते जर ग्राममध्ये केलं तर त्यालाच काय म्हणतात, ग्राम ॲटमिक मास. आपण काही एक्झाम्पल बघू. जसं मी तुम्हाला जर विचारलं
नायट्रोजनचं ग्राम ॲटमिक मास, नायट्रोजनचं ग्राम ॲटमिक मास किंवा मोलार मास काय असणार? नायट्रोजनचं ग्राम ॲटमिक मास. ग्राम ॲटमिक मासचा अर्थ काय? 1 मोल नायट्रोजनच्या ॲटमचं वजन. आधी सांगा मला, 1 मोलमध्ये नायट्रोजनचे ॲटम किती असणार आहेत? 6.022 गुणिले 10⁻23 एवढे ॲटम असणार आहेत 1 मोल नायट्रोजनचे. आणि एका नायट्रोजनच्या ॲटमचं वजन किती असणार आहे? 18 AMU असणार आहे. 18 AMU. सॉरी. एका नायट्रोजनच्या ॲटमचं वजन किती असणार आहे? 14 AMU. AMUची किंमत किती असते? टाकून द्या. AMUची किंमत किती असते? 1.67 × 10⁻24 ग्राम. हे सॉल्व केल्यानंतर याचं पण किती येते? आन्सर किती येते? 14 येते. 14 ग्राम. तर नायट्रोजनचं ग्राम ॲटमिक मास किती असते? 14 ग्राम. तर कोणत्याही एलिमेंटचं जर तुम्हाला ग्राम ॲटमिक मास जर विचारलं तर त्याचा ॲटमिक नंबर सांगायचा, ॲटमिक मास नंबर सांगायचा, पण ते कशामध्ये सांगायचा? ग्राममध्ये. ग्राम ॲटमिक मासचा अर्थ काय असते? की 1 मोल ॲटमचं वजन, त्याला काय म्हणतात? ग्राम ॲटमिक मास. त्यालाच काय म्हणतात? GAM, ग्राम ॲटमिक मास. 1 मोल ॲटम्सचे मास म्हणजे ग्राम ॲटमिक मास. आता एक क्वेश्चन करूत बघा. फाइंड नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑक्सिजन atoms present in 64 ग्राम ऑफ ऑक्सिजन. हे क्वेश्चन करू बघा. आधी मला सांगा, ऑक्सिजनचा 1 मोल किती ग्रामचा असते? 1 मोल ऑक्सिजनच्या ॲटमचं वजन किती असणार आहे? 1 मोल ऑक्सिजनच्या ॲटमचं वजन किती असणार आहे? तर 1 मोलचं वजन म्हणजेच काय असते? त्यांचं ग्राम ॲटमिक मास. म्हणजेच काय? ॲटमिक मास नंबर घ्यायचा. ऑक्सिजनचा किती असते? 16, आणि त्याला काय लिहायचं पुढे? ग्राम. हे 1 मोल ऑक्सिजनच्या ॲटमचं वजन किती आहे? 16 ग्राम. तर आता आपल्याला काय दिले? वेट दिले. तर 64 ग्राममध्ये किती मोल बनतील ते विचारले. x मोल बनतील. मानूत आपण काय बनवतो? x मोल. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 64 × 1 इज इक्वल टू 16 × x. इथून x निघणार 64/16 इज इक्वल टू किती निघणार? 4. तर 64 ग्राम ऑक्सिजनमध्ये किती ऑक्सिजनचे मोल? x म्हणजे काय? इथं नंबर ऑफ मोल्स. x म्हणजे काय? नंबर ऑफ मोल्स आहे. x म्हणजे काय? आपण नंबर ऑफ मोल्सला x मानलं होतं. नंबर ऑफ मोल्स. किती मोल्स निघाले? 64 ग्राम ऑक्सिजनमध्ये किती मोल निघाले? 4 मोल. याच्याहून जर तुम्हाला वेट दिलेला असेल, वेट एखाद्या ॲटमचं, एखाद्या एलिमेंटचं वेट दिलं असेल, तर नंबर ऑफ मोल काढायचा फॉर्म्युला इथून काय बनते बघा. फॉर्म्युला लिहून देतो मी तुम्हाला. नंबर ऑफ मोल्स म्हणजे मोल्सची संख्या काढायचा फॉर्म्युला आहे. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू गिवन वेट. जसं या क्वेश्चनमध्ये गिवन वेट किती होतं? 64. गिवन वेट जे की कशामध्ये पाहिजे? ग्राममध्ये. आणि डिवायडेड बाय काय? ग्राम ॲटमिक वेट. ग्राम ॲटमिक वेट जे की ते पण कशामध्ये असते? ग्राममध्ये असते. ते फॉर्म्युला आहे तुमचा. काय काढायचा? नंबर ऑफ मोल्स काढायचा फॉर्म्युला आहे. नंबर ऑफ मोल्स काढायचा फॉर्म्युला आहे. जर वजन दिलेलं असेल तर नंबर ऑफ मोल्स काढायचा फॉर्म्युला हे. याच्यावर आपण अजून एक गणित करून पाहू. आता मी तुम्हाला होमवर्क देतो. इथं क्वेश्चन घ्या. फाइंड
number of moles of atoms present in question 1 28 gram of nitrogen atoms. Number 2 32 gram of sulfur atoms. Number 3 14 gram of hydrogen atoms. एक नंबरचं मी करून देतो, बाकी दोन तुम्ही करून करवाना. फर्स्ट नंबरचं गणित काय आहे तर 28 ग्राम ऑफ नायट्रोजन ॲटम्समध्ये आपल्याला मोल्स काढायचे. नंबर ऑफ मोल्सचा काय फॉर्म्युला, नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला काय, नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू गिवन मास किंवा गिवन वेट, जे की कशामध्ये पाहिजे ग्राममध्ये, डिवायडेड बाय ग्राम ॲटमिक मास, जे की काय असते त्याचा मास नंबर ग्राममध्ये. गिवन वेट किती आहे 28 ग्राम्स आणि नायट्रोजनचं ग्राम ॲटमिक मास किती आहे 14 ग्राम. ग्रामनं ग्राम कटलं आणि 28नं 14 कटलं तर किती आले 2 मोल्स. किती मोल्स आले 2 मोल्स.